Welcome to BCom Part 2 students. This is Dr. V.K. Sawant. In the present lecture, we are going to discuss the relevant issues of shares. As per the suggestion or request received from the student, I would like also speak in Marathi whenever necessary. In corporate accounting, we are going to take a problem on issue of shares. आता आपण प्रॉब्लेम घेतोय. कोणत्याही संस्थेला विशेष करून आर्थिक बाबीचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. आता आपण या ठिकाणी कॉर्पोरेट अकाउंटिंग, टायटल ऑफ आवर पेपर इज कॉर्पोरेट अकाउंटिंग, म्हणजे कंपनी अकाउंटिंग या वर्षामध्ये आपण फक्त शिकणार आहे. कंपनी संदर्भामध्ये कोणकोणत्या अकाउंटिंग प्रोसिजर असतात, कशा संदर्भात कंपनीचं अकाउंटिंग आवश्यक आहे, हे आपण या वर्षी शिकणार आहोत. The main source of getting capital to the company is issue of shares in the open market. शेअर कॅपिटल म्हणजे काय की कंपनीला भांडवल लागतं, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो भाग भांडवल. म्हणजे आपण हे पब्लिकला शेअर्स विकतो. हा शेअर्स 10 रुपयाचा असू शकतो, 20 रुपयाचा असू शकतो, 10च्या पटीमध्ये असू शकतो. समजा एक्सनं 100 शेअर्स घेतले, एका शेअरची किंमत 10 रुपये म्हणजे 1000 रुपयाचे शेअर्स घेतले. आता आपण या ठिकाणी जो प्रॉब्लेम पाहणार आहे की त्यामध्ये एंट्रीज कशा केल्या जातात. हाऊ टू रेकॉर्ड जर्नल एंट्रीज इन दी बुक्स ऑफ दी कंपनी. कंपनीच्या पुस्तकामध्ये आपण जे शेअर कॅपिटल भाग भांडवल घेतो त्याचं रेकॉर्डिंग संबंधी कोणत्या जर्नल एंट्रीज केल्या जातात. फर्स्टली आय एम टेकिंग ए प्रॉब्लेम अँड आय एम गोइंग टू रीड दॅट प्रॉब्लेम. आता आपण प्रॉब्लेम बघू काय आहे, त्या प्रॉब्लेम मध्ये काय माहिती दिली, उत्तरामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे. What should we have to mention in our answer? By considering the exact information provided in the problem, what should the answer is essential. Problem: John Company Limited issued 1 lakh equity shares of rupees 20 each, on which the amount is payable as follows. John Company ने मार्केटमध्ये आपले स्वतःचे शेअर्स इश्यू केले, म्हणजे विक्रीला ठेवले. किती शेअर्स इश्यू केले? 1 लाख. कोणते शेअर्स? शेअरचे दोन प्रकार आहेत, इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स, हे दोनच प्रामुख्याने प्रकार आहेत. जर इथं आपल्याला शब्द इक्विटी शेअर्स असेल तर उत्तरामध्ये आपण इक्विटी शेअर शब्द वापरणार. जर प्रॉब्लेम मध्ये प्रेफरन्स शेअर शब्द असेल तर उत्तरामध्ये प्रेफरन्स शेअर शब्द लिहिणार. एका शेअरची मूळ किंमत 20 रुपये आणि तो शेअर्स 20 रुपयाचा शेअर्स 20 रुपयालाच दिला. इट इज कॉल्ड ॲज इश्यू ऑफ शेअर्स ॲट अ पार. समजा 20 रुपयाचा शेअर्स 25 ला दिला तर त्याला म्हणणार इश्यू ऑफ शेअर्स ॲट अ प्रीमियम, म्हणजे 20 रुपये होते, 5 रुपये प्रीमियम. इश्यू ऑफ शेअर्स ॲट अ डिस्काउंट, म्हणजे 20 रुपयाचा शेअर्स 15 रुपयाला दिला तर 5 रुपये डिस्काउंट दिला. ऑन विच द फॉलोइंग अमाउंट इज पेबल. हे 20 रुपये कसे कलेक्ट केले, याचे 5 टप्पे आहेत. ऍप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, थर्ड कॉल. दीज आर दी 5 stages in which we are going to collect money from the open public on account of issue of shares. 20 रुपये कसे कलेक्ट केले? ऍप्लिकेशन, एका शेअरला 5 रुपये घेणार. अलॉटमेंट, एका शेअरला 4 रुपये. फर्स्ट कॉल, एका शेअरला 3 रुपये. सेकंड कॉल, एका शेअरला 5 रुपये. थर्ड कॉल, एका शेअरला 3 रुपये. असे 20 रुपये आपण 5 टप्प्यामध्ये गोळा करणार. म्हणजे we are going to collect into 5 installments. From the following particulars, generalized transaction in respect of calls, perpetual and reissue of shares only. By taking into consideration the nature of problem, what are the exactly asked in our answer, that is very important. Calls, perpetual and reissue of shares. It means that we have not asked entries about the application and allotment. That is very important. Application, allotment याच्यावर आपल्याला एंट्रीज घ्यायच्या नाहीत. नेहमी घेतो ऍप्लिकेशनच्या 2 एंट्री, अलॉटमेंटच्या 2 एंट्री. प्रॉब्लेम मध्ये असं सांगितलेलं आहे की फ्रॉम दी फॉलोइंग
जर्नलाइज दी ट्रान्झॅक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कॉल्स. आता कॉल्स इथं किती आहेत? 3. फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, थर्ड कॉल. या संदर्भात एंट्री पाहिजेत, म्हणजे ऍप्लिकेशनच्या आणि अलॉटमेंटच्या एंट्री नकोत. आणखी कुठली एंट्री पाहिजे? फॉरफिचर, शेअर जप्तीची एंट्री पाहिजे. फॉरफिचर म्हणजे शेअर जप्त करणे. रिइश्यू म्हणजे हे शेअर्स रिइश्यू केले त्याची एंट्री पाहिजे. नेम ऑफ द शेअर होल्डर्स, नंबर ऑफ शेअर्स हेल्ड, अमाऊंट पेड ऑन. मिसेस मेरी यांनी 500 शेअर्स घेतलेत, त्यांनी पैसे दिले ऍप्लिकेशनचे, अलॉटमेंटचे. म्हणजे पैसे नाही दिले फर्स्ट कॉलचे, सेकंड कॉलचे, थर्ड कॉलचे. पैसे कोणते दिले नाही हे महत्वाचं. दिले ही तर दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये, न दिलेलं आपण कन्सिडर करणार. मिस्टर मनोज यांनी 1000 शेअर्स घेतलेत 20 रुपयाचे. यांनी ऍप्लिकेशनचे पैसे दिलेत, अलॉटमेंटचे दिलेत, फर्स्ट कॉलचे दिलेत. मिस्टर महेश has held 1500 equity shares, but he didn't pay certain items and he paid certain installments. म्हणजे यांनी इन्स्टॉलमेंट काय पेड केलाय? ऍप्लिकेशन चे पैसे दिलेत, अलॉटमेंटचे दिलेत, फर्स्ट कॉलचे दिलेत, सेकंड कॉलचे दिलेत. आता या 3 कॉलम मधून आपल्याला एक चौथा कॉलम निर्माण करायचा. दिस इज दी प्रॉब्लेम. आता आपल्याला चौथा कॉलम काय तयार करायचं आहे की हे 3 कॉलम आपल्या वर्किंग नोट मध्ये तशीच येतील. चौथा कॉलम काय येणार आहे की यांनी कशावर पैसे दिले नाहीत. मिसेस मेरी यांनी कोणते पैसे दिलेत? ऍप्लिकेशनचे, अलॉटमेंट. म्हणजे चौथा कॉलम मध्ये आपण लिहिणार कशावर? अमाऊंट नॉट पेड ऑन. इथं लिहिणार कशावर नाही पैसे आले? फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, थर्ड कॉल. हे आपल्याला एंट्री करताना उपयोगी आहे. मिस्टर मनोज 1000 शेअर्स घेतलेत, यांनी ऍप्लिकेशनचे पैसे दिले, अलॉटमेंटचे दिले, फर्स्ट कॉलचे दिले, म्हणजे पैसे दिले नाहीत सेकंड कॉल आणि थर्ड कॉल. हे आपण चौथ्या कॉलमला लिहिणार. मिस्टर महेश 1500 शेअर्स घेतलेत, ऍप्लिकेशनचे पैसे दिले, अलॉटमेंटचे दिले, फर्स्ट कॉलचे दिले, सेकंड कॉलचे दिले, म्हणजे यांनी फक्त थर्ड कॉल किंवा फायनल कॉलचे पैसे दिलेले नाहीत. आपण पाहिलं मागच्या पिरियडला की साधारणपणे प्रत्येक स्टेपला 2 एंट्री आवश्यक असतात. प्रत्येक म्हणजे कोणत्या? प्रत्येक म्हणजे इथं लिमिटेड आहे. प्रत्येक म्हणजे ऍप्लिकेशन, याला 2 एंट्री, अलॉटमेंट याला 2 एंट्री, फर्स्ट कॉल याला 2 एंट्री, सेकंड कॉल याला 2 एंट्री, फायनल कॉल याला 2 एंट्री. या मी आता जे उल्लेख केला त्या सर्वांना साधारणपणे 2 एंट्री पास कराव्या लागतात. मात्र फॉरफिचर ऑफ शेअर्स म्हणजे शेअर जप्त केले याला एकच एंट्री लागते. रिइश्यू ऑफ शेअर्स परत मार्केटला विकले त्याला पण एकच एंट्री, आणि ट्रान्सफर त्याची एक एंट्री. म्हणजे एक एंट्रीचे कोणते मुद्दे आणि 2 एंट्रीचे कोणते मुद्दे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे 2 एंट्रीचे कोणते मुद्दे? ऍप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, थर्ड कॉल. फर्स्ट एंट्रीचे कोणते मुद्दे? फॉरफिचर, रिइश्यू, ट्रान्सफर. The company made all calls. The call money was received in full except from the above person. कंपनीने सर्व पैसे मागितले आणि वर उल्लेख केलेल्या व्यक्तीपासून पैसे आलेले नाहीत. The directors forfeited the shares of the above shareholders on their failures to pay their last call. आणि ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांचे शेअर्स कंपनी साधारणपणे जप्त करते. These shares were reissued to Mrs. Monica as fully paid up for ₹22 per share. आता इथं जे शेअर्सची संख्या आपल्याला कॅल्क्युलेट करायला की किती शेअर्स जप्त केले, आणि तो प्रत्येक शेअर्स 22 रुपयाला विकला. म्हणजे त्याची मूळ किंमत होती 20. आता इथं रिइश्यू मध्ये तो 22 झाला. म्हणजे 20 चा शेअर्स 22 ला विकला, म्हणजे 2 रुपये जादा घेतले, 2 रुपये प्रीमियम घेतला. प्रीमियम अकाउंटला नेहमी क्रेडिट देतो, डिस्काउंट अकाउंटला नेहमी डेबिट देतो. आता या प्रॉब्लेम इथंच आपला वाचून संपला. आता इथं बिफोर स्टार्टिंग an answer of the problem, firstly we have to analyze what exactly provided in the problem. जी माहिती दिली त्याचं मी अनालिसिस करतो. कंपनीचं नाव आहे जॉन कंपनी लिमिटेड. यांनी इक्विटी शेअर्स इश्यू केलेत. उत्तरामध्ये आपण इक्विटी शेअर्स शब्द हा वापरणार एंट्री करताना. या ठिकाणी 20 रुपयाचा शेअर्स 20 रुपयालाच दिला.
यामध्ये कलेक्शनचे 5 टप्पे दिले, म्हणजे 5 दुनी साधारणपणे 10 एंट्री ह्या झाल्याच. परंतु आता इथं या ठिकाणी एंट्री येताना सगळ्यांना एंट्री विचारल्यात आणि एंट्री विचारल्यात कॉलच्या, म्हणजे अलॉटमेंट आणि ऍप्लिकेशनच्या एंट्री विचारल्या नाहीत, म्हणजे इथं 6 एंट्री होणार. कॉल संबंधीच्याच फक्त एंट्री घेणार. ज्याचे पैसे आले नाहीत शेअर्सवर त्याची फॉर्फिटरची एक एंट्री घेणार, म्हणजे कॉल फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे फायनल 3 दुनी 6 एंट्री झाल्या. फॉर्फिटरची एक 7, रिइश्यूची एक 8 आणि ट्रान्सफरची एक 9 एंट्री या उत्तराच्या आवश्यक आहेत. आता या 9 एंट्री तयार करण्यासाठी मी एक वर्किंग नोट इथे घेतलेली. काय की मगाशी आपण प्रॉब्लेम मध्ये पहिले 3 कॉलम दिलेत, 1 2 3. नेम ऑफ द शेअर होल्डर्स प्रॉब्लेम मध्ये दिलाय, नंबर ऑफ शेअर्स हेल्ड प्रॉब्लेम मध्ये दिलाय, अमाऊंट पेड ऑन प्रॉब्लेम मध्ये दिलाय. इथंच फोर्थ कॉलम, चौथा जो कॉलम तो आपण तयार केलाय. काय चौथा कॉलम तयार, अमाऊंट नॉट पेड ऑन. हे आपल्याला रेफरन्स साठी जास्त महत्वाचा, चौथा कॉलम उत्तरासाठी जास्त महत्वाचा. मिसेस मेरी नावाच्या व्यक्तीने 500 शेअर्स घेतलेत. त्यांनी कोणते पैसे दिले नाहीत, फर्स्ट कॉलचे दिले नाहीत, सेकंड कॉलचे दिले नाहीत, थर्ड. मी चौथा कॉलम इथं फोकस करतोय. मिस्टर मनोज यांनी 1000 शेअर्स घेतलेत. यांनी कोणते पैसे दिले नाहीत, चौथा कॉलम, सेकंड कॉलचे दिले नाहीत, थर्ड कॉलचे. मिस्टर महेश यांनी 1500 शेअर्स घेतलेत आणि यांनी थर्ड कॉलचे पैसे दिले नाहीत. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की थर्ड कॉल कुणाचाच आला नाही. म्हणजे थर्ड कॉल कोणाचा आला नाही म्हणजे शेअर जप्त केले. किती शेअर जप्त केले असतील बघा, 500 प्लस 1000 प्लस 1500 म्हणजे 3000 शेअर्स जप्त केले असतील. हे जप्त करण्याची एंट्री असते त्यावेळेला लक्षात घेणार, तोपर्यंत लक्षात घेणार नाही. उत्तर. Now we are going to solve the problem. Firstly, we are mentioning here name of the company in the books of जॉन कंपनी लिमिटेड. जर्नल एंट्रीज. आता इथं आपण जर्नल एंट्रीज करताना अकाउंटिंग मॅन्युअली अकाउंटिंग मध्ये जर्नल एंट्रीज असतात. टॅली मध्ये हे व्हाउचर एंट्रीज असतात. आपण इथं व्हाउचर एंट्री नाही, जर्नल एंट्रीज पास करतो. किती एंट्री आहेत ते आपल्या प्रॉब्लेमच्या माहिती दिली त्याच्यावरती अवलंबून असतं. कॉलम कोणते घ्यायचे तर साधारणपणे 5 कॉलम घ्यायचे. सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. इथं जो पहिला कॉलम आहे तो रिप्लेस होऊ शकतो, म्हणजे याच्याऐवजी आपण डेट दिली असेल प्रॉब्लेम मध्ये डेट कॉलम घेऊ शकतो, सिरियल नंबर जाईल. पण या प्रॉब्लेम मध्ये डेट नाही दिली त्यामुळे आपण सिरियल नंबर घेतला, 5 कॉलम घेतले. आता मी एंट्री घेणार आहे. उत्तरामध्ये आपल्याला जे प्रश्नामध्ये विचारलेलं असतं प्रॉब्लेम मध्ये त्याला अनुसरून उत्तर द्यायचं असतं. काही सुद्धा उत्तर द्यायचं नाही, इरिलिव्हंट उत्तर द्यायचं नाही. अनवॉन्टेड आन्सर शुड नॉट बी अलाउड. नको असल्याला द्यायचं नाही. कधी कधी आपल्याला भरपूर गोष्टी येतात नको, पण ते उत्तरात विचारलेच नाहीत ना. व्हॉट इज द नीड ऑफ शोईंग दॅट हिअर. म्हणजे लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण उत्तर घेतो त्यावेळेला प्रश्नात नेमकं अचूक प्रश्नाचा आपल्याला अंदाज आला पाहिजे आणि त्याला अनुसरून स्पेसिफिक जेवढं विचारले तेवढं उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे आपल्याला मोठा प्रोग्राम नाही, छोटा प्रोग्राम पाहिजे. जेवढं व्हॉट एक्झॅक्टली आस्क्ड दॅट शुड बी इसेन्शियल. इथे आवश्यक असेल तेवढंच घ्यायचं. म्हणजे आपल्याला बाकी पहिला एंट्री येतात मग सर्व एंट्री दाखवायची गरज नाही. तर कॉलच्याच एंट्री विचारतात. तर कॉल म्हणजे काय, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, थर्ड कॉल. म्हणजे इथं एंट्री विचारल्या नाहीत अलॉटमेंटच्या, ऍप्लिकेशनच्या. म्हणजे त्या एंट्री आपण उत्तरात अजिबात घेणार नाही. उत्तरामध्ये काय घेणार की ते असं म्हटलं, जर्नलाइज दी ट्रान्झॅक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कॉल्स, परफ्युचर अँड रिइश्यू असं म्हटलेलं. म्हणजे कॉलची एंट्री द्या, परफ्युचरची एंट्री द्या, रिइश्यूची एंट्री द्या. आता पहिल्यांदा कॉल म्हटलं की इथं मी कॉल बघणार, कॉल नंबर 1 त्याला आपण म्हणतो फर्स्ट कॉल. फर्स्ट कॉलवर आपण पैसे घेणार आहे. फर्स्ट कॉल म्हणजे याला आपण म्हणतो पहिली मागणी, फर्स्ट कॉल. सेकंड कॉल दुसरी मागणी, थर्ड कॉल किंवा फायनल कॉल शेवटची मागणी. आता पैसे कंपनी मागते गरजेनुसार. आता कंपनीने किती इथे शेअर्स इश्यू केलेत, 1 लाख. कोणते शेअर्स आहेत, इक्विटी शेअर्स. म्हणजे एंट्रीमध्ये इक्विटी शेअर शब्द येणार. समजा प्रेफरन्स शेअर्स असतील तर एंट्रीमध्ये प्रेफरन्स शब्द शेअर येणार. म्हणजे इथं एंट्रीमध्ये कोणता शब्द कॅच करायचा, दॅट डिपेंड अपॉन what type of shares issued by the company
दॅट शुड बी टेकन इन टू कन्सिडरेशन. म्हणजे कंपनीने कोणते शेअर्स इश्यू केलेत प्रॉब्लेम मध्ये सांगितले ते लक्षात घेऊन आपण उत्तर करणार आहे. इक्विटी शेअर्स म्हणजे एंट्रीमध्ये आपण इथे इक्विटी शेअर शब्द वापरणार. पहा पहिली एंट्री, फर्स्ट कॉलवर पैसे आपण येणं दाखवतो. 1,00,000 शेअर्सवर 3 रुपये प्रमाणे पैसे येणं दाखवतो. म्हणजे 1,00,000 गुणिले 3 म्हणजे 3,00,000. कशावर पैसे येणं दाखवतोय? फर्स्ट कॉलवर. ज्या अकाउंटवर पैसे येणं दाखवतो त्याला आपण डेबिट देणार आणि कॅपिटल अकाउंटला क्रेडिट देणार. आता बघा कशी एंट्री आपण जॉईन करतोय. पहिल्यांदा शेअरचा प्रकार इक्विटी शेअर, नंतर कुठला कॉल आहे? फर्स्ट कॉल. म्हणजे इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 3,00,000 आणि त्याचं रूपांतर आपण कॅपिटलला करणार आहे. त्याला म्हटणार टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 3,00,000. प्रत्येक एंट्रीला नॅरेशन असतं. म्हणजे काय असतो? मेसेज असतो की तुम्हाला काय तुम्हाला यातून या व्यवहारात दिसतंय. बघा बी, फर्स्ट कॉल मनी ड्यू ऑन 1,00,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹3 ईच. म्हणजे आपण असं म्हटलं की 1,00,000 शेअर्सवर इक्विटी शेअर्सवर 3 रुपये प्रमाणे आपल्याला पैसे मिळणार आहेत. कशाचे? फर्स्ट कॉलचे. कोणत्या शेअर्सवर? इक्विटी शेअर्सवर. ही झाली पहिली एंट्री. दुसरी एंट्री अशी आपण म्हणणार मग वी आर टॉकिंग आवर सेल्फ, म्हणजे आपण आपल्याशीच बोलतोय. म्हणजे ऑटो त्याला आपण म्हणतो ऑटो प्ले, तसं ऑटो प्ले इथं एंट्रीमध्ये असतो. आता नंतर आपण म्हणणार की एकदा म्हणणार पैसे ये नाहीत पहिल्यांदा, दुसऱ्यांदा म्हणणार पैसे मिळाले. म्हणजे आता हे पैसे मिळाले. कशाचे पैसे मिळाले? फर्स्ट कॉलचे. बघा एंट्री नंबर 2, पैसे मिळाले म्हणजे बँक अकाउंट डेबिट. आणि कशावर मिळाले? फर्स्ट कॉलला. कोणत्या शेअरवर? इक्विटी शेअर्सवर. म्हणजे टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. आता पैसे मिळाले हे बघत असताना एक लक्षात घ्यायचं की फर्स्ट कॉलचे पैसे कोणी नाही दिले. तर आपण पहिल्या वर्किंग नोट घेतली त्यामध्ये चौथा कॉलम घेतला, त्यामध्ये असं म्हटलंय की मेरी यांनी 500 शेअर्स घेतले होते आणि फायनल कॉलचे पैसे दिले नाहीत. म्हणजे 500 शेअर्सवर 3 रुपये प्रमाणे फायनल कॉलचे पैसे आले नाहीत. एकंदर 1,00,000 शेअर्सवर पैसे येणं होतं, त्यातले 500 शेअर्सवर पैसे आले नाहीत. म्हणजे 1,00,000तून 500 गेले म्हणजे 99,500 शेअर्सवर पैसे आले, 3 रुपये प्रमाणे आले. म्हणजे 99,500 गुणिले 3 यांचा गुणाकार येतो 2,98,500. म्हणजे एंट्री बघा, बँक अकाउंट डेबिट 2,98,500 टू, वरती आपण फर्स्ट कॉलला डेबिट दिलं, इथं क्रेडिट देणार टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 2,98,500. म्हणजे पहिल्या कॉलचे 99,500 शेअर्सवर 3 रुपये प्रमाणे पैसे आले. ही एंट्री नंबर 2 झाली. बँक अकाउंट डेबिट, पैसे आल्याबद्दल बँक अकाउंट डेबिट. फर्स्ट कॉलवर आले म्हणून फर्स्ट अकाउंटला क्रेडिट, मागे इक्विटी शेअर शब्द लिहिला आणि मग नॅरेशनमध्ये लिहिलं किती शेअर्सवर किती प्रमाण. म्हणजे 9,500 शेअर्सवर 3 रुपये प्रमाणे पैसे आले. किती एंट्री पास केल्या? 2 एंट्री पास. कशाच्या एंट्री आहेत? फर्स्ट कॉलच्या. आता यानंतर फर्स्ट नंतर कोणता कॉल असेल? सेकंड. सेकंड कॉलच्या पण 2 एंट्री. डिक्टो प्रोसिजर इज फॉलोड हिअर, ओनली फिगर्स आर चेंज्ड. फक्त फिगर्स आकडे बदललेत आणि फर्स्टच्या ऐवजी सेकंड शब्द आलाय, बाकी काहीच बदल नाही. 2 बदल आहेत. पहिला बदल की वरती आपण फर्स्ट कॉल म्हणत होतो, इथं सेकंड कॉल म्हणणार. वरची फिगर यामध्ये थोडासा बदल येण्याची शक्यता आहे. बघा आता आपण म्हणणार सेकंड कॉलचे पैसे ड्यू दाखवणार. ज्याच्यावर पैसे ड्यू त्या अकाउंटला डेबिट. कोणत्या अकाउंटला पैसे ड्यू? सेकंड कॉल. कोणत्या शेअर्सवर? इक्विटी शेअर्सवर. म्हणजे आता मी कसं बघायचं, अगोदर एंट्री बिल्डिंग करतो आणि मग त्याचं आपण डिस्क्रिप्शन घेऊ. बघा कशावर पैसे येणे दाखवतोय? सेकंडवर. कोणते शेअर्स आहेत? इक्विटी शेअर. इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट, बरोबर. टू, याचं रूपांतर आपण कॅपिटलला करणार. कोणतं कॅपिटल? इक्विटी शेअर. इक्विटी शेअर्स असल्यामुळे इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर्स असेल तर प्रेफरन्स शेअर. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. ही झाली एंट्री बिल्डिंग. आता फिगर रायटिंग. आता फिगर रायटिंग कशी करायची की किती रक्कम कशी कॅल्क्युलेट करायची? किती शेअर्स इश्यू केलेत? 1,000. एका शेअरवर किती पैसे येणार आहेत? 5. म्हणजे 1,00,000 गुणिले 5 म्हणजे किती येणार आहे? 5,00,000. 5,00,000 या बिल्डिंगमध्ये आपण फिगर ठेवली. जसं बिल्डिंगमध्ये माणूस ठेवतो तसं या एंट्रीच्या बिल्डिंगमध्ये आपण काय ठेवतो? फिगर ठेवतो. फिगर म्हणजे रकमा ठेवतो.
वी मे ऑल्सो फिगर या दॅट इज टर्म ॲज फिगर मीन्स मराठीमध्ये त्याला आपण म्हणलं आकडे. आणि आपण रेग्युलर मध्ये फिगर म्हणजे काय म्हणतो, दिस फिगर, दिस इज दी फिगर ऑफ एक्स वाय झेड. तसं नाही, इथं फिगर म्हणजे आकडे. तर फिगर म्हणजे झिरो फिगर नाही. फिगर म्हणजे काय, फिगर म्हणजे आकडा. अकाउंटिंग मध्ये फिगर म्हणजे आकडा. आकडा म्हणजे रक्कम. आता इथं आपण 1000 शेअर्सवर 5 रुपये प्रमाणे पैसे येणे दाखवलं. एंट्री बिल्डिंग झालेलेच, त्यामध्ये आता फिगर ठेवतोय काय, इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट 5 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 5 लाख बिंग सेकंड कॉल मनी ड्यू ऑन 1 लाख इक्विटी शेअर्स ॲट ₹5 इच. ही झाली पहिली. दुसरी एंट्री काय असेल की हे पैसे मिळाले. आता मी एंट्री बिल्डिंग करतो. एंट्री बिल्डिंग म्हणजे काय, एंट्री बिल्डिंग म्हणजे एंट्रीची निर्मिती करतोय. आता इथं काय पैसे मिळाले म्हणजे बँक अकाउंट डेबिट. कशावर मिळाले, सेकंड कॉलवर. कोणत्या शेअर्सवर, इक्विटी शेअर, म्हणजे टू इक्विटी शेअर सेकंड कॉल. आता फिगर बिल्डिंग, आता झालं एंट्री बिल्डिंग झालं, आता फिगर बिल्डिंग म्हणजे आकडे आता कॅल्क्युलेट करायचे. कसे आकडे कॅल्क्युलेट करायचे की आपल्याला माहिती आहे दोघांनी पैसे दिले आहेत सेकंड कॉलचे. एकाने 500 शेअर्स घेतले, दुसऱ्याने 1000 शेअर्स, म्हणजे 500 आणि 1000, 1500 शेअर्सवर पैसे आले नाहीत. किती प्रमाण आले नाहीत, 5 रुपये प्रमाण. म्हणजे आले नाहीत किती, 7500. 1500 गुणिले 5 म्हणजे 7500. 3 नंबरची एंट्री बघा, पैसे येणे किती दाखवले, 5 लाख. त्यातले 7500 आले नाहीत म्हणजे किती आले, 4,92,500 आले. आता इथं हे झालं रकमेचं. आता शेअर्स वाईज जातो. किती शेअर्सवर पैसे दाखवले येणं, 1 लाख. कितीवर पैसे आले नाहीत, 1500. म्हणजे कितीवर पैसे आले, 98,500. किती प्रमाण, 5 रुपये प्रमाण. म्हणजे 98,500 गुणिले 5 यांचा गुणाकार देखील येतो 4,92,500. म्हणजे एंट्री अशी झाली, बँक अकाउंट डेबिट 4,92,500 टू इक्विटी शेअर सेकंड कॉल 4,92,500. आता जी एंट्री लिहिली त्याचं आपण नॅरेट करणार, नॅरेशन लिहिणार. बिंग सेकंड कॉल मनी रिसिव्ड ऑन 98,500 इक्विटी शेअर्स ॲट ₹5 इच. बघा इथं फर्स्ट कॉलला 2 एंट्री घेतल्या, सेकंड कॉलला 2 एंट्री घेतल्या. आता थर्ड कॉल त्यालाच आपण म्हणू शकतो फायनल कॉल, त्यालाच म्हणू शकतो लास्ट कॉल. आता थर्ड कॉलच्या पण किती एंट्री घेणार, 2च. तोच पॅटर्न, तीच पद्धत, तोच वे, फक्त बदल कुठं, बदल कॉलच्या नंबरला. तिथं सेकंड कॉल होता तर इथं थर्ड कॉल. अजून बदल काय, तिथं वेगळी फिगर होती, इथं कॅल्क्युलेशनला वेगळी फिगर येईल, एवढाच बदल. नॅरेशनची लँग्वेज सुद्धा तशीच आहे, थोडासा बदल, थर्डच्या सेकंड ऐवजी थर्ड लिहिणार. बघा एंट्री नंबर 5, थर्ड कॉलची रक्कम ड्यू दाखवणार. ड्यू दाखवत असताना किती शेअर्स इश्यू केले बघायचे, 1 लाख. किती प्रमाण, 3 प्रमाण. 1 लाख गुणिले 3 म्हणजे किती पैसे येणं दाखवायचे आपल्याला, 3 लाख. कशावर, थर्ड कॉल. कोणत्या शेअरच्या, इक्विटी शेअरच्या. ज्याच्यावर पैसे येणे दाखवणार त्याला डेबिट, इक्विटी शेअर थर्ड कॉल अकाउंट डेबिट 3 लाख आणि कॅपिटल अकाउंटला क्रेडिट, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 3 लाख. बी नॅरेशन, थर्ड कॉल मनी ड्यू ऑन 1 लाख इक्विटी शेअर्स ॲट ₹3 इच. 1 लाख शेअर्सवर 3 रुपये प्रमाणे फायनल कॉलचे पैसे, म्हणजे फायनल म्हणजेच थर्ड कॉलचे पैसे किती यायचे आहेत, 3 लाख. आपण वी हॅव टू रिसिव्ह 3 लाख एक्सपेक्ट केलं. जसं एक्सपेक्ट केलं तसं घडतं असं नाही. व्हॉट वी हॅव एक्सपेक्टेड दॅट मे बी चेंज्ड बिकॉज ऑफ सर्टन कॉजेस. की आपण जे अपेक्षित केलं तसं बऱ्याच वेळा घडत नाही, आणि जर घडत असेल तर तो योगायोग समजावा. बऱ्याच वेळा घडत नाही. म्हणजे काय की आपण म्हटलं 1 लाखवर शेअर्सवर पैसे येणार, पण इथे 1 लाख शेअर्सवर पैसे आले नाहीत. 3 पार्टी, 3 लोक पैसे थर्ड कॉलचे दिलेले नाहीत. मग या 3 लोकांचे किती शेअर्स घेतलेत, पहिली पार्टी मेरी 500 शेअर्स घेतले, दुसरी पार्टी 1000 शेअर्स घेतले, तिसरी पार्टी 1500 शेअर्स घेतले. म्हणजे 500 अधिक 1000 अधिक 1500 बरोबर 3000 शेअर्सवर पैसे आले नाहीत. 3000 शेअर्सवर 3 प्रमाण म्हणजे 3000 गुणिले 3 म्हणजे 9000 रुपये आले नाहीत. वरती 5 नंबरला 3 लाख येणे दाखवले, त्यातले 9000 आले नाहीत म्हणजे किती आले, 2,91,000. म्हणून एंट्री लिहिताना असं लिहिणार, बँक अकाउंट डेबिट 2,91,000 टू कशावर आले,
थर्ड कॉलला, टू इक्विटी शेअर थर्ड कॉल अकाउंट 2,91,000. आता हे नॅरेशन मध्ये कसं लिहिणार की 1,00,000वर पैसे येणं दाखवले होते, पैकी 3,000वर शेअर्सवर पैसे आले नाहीत, म्हणजे 97,000 शेअर्सवर पैसे आले, 3 रुपये प्रमाणे आले, म्हणजे 97,000 गुणिले 3 2,91,000 हे नॅरेशन मध्ये आपण उल्लेख करणार. बी, थर्ड कॉल मनी रिसिव्ड ऑन 97,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹3 ईच. अशा एकंदर आपण 6 एंट्री पास केल्या, 2 फर्स्ट कॉलच्या, 2 सेकंड कॉलच्या, 2 थर्ड कॉलच्या. आता हे शेअर्स जप्त केले. आता जप्त केले त्याची एकच एंट्री घेणार. किती शेअर जप्त केले? जेवढ्या शेअर्सवर पैसे आले नाही त्याची संख्या. 500, 1,000, 1,500 यांची बेरीज झाली 3,000. 3,000 शेअर्स जप्त केले. जप्त शेअर करण्याची एकच एंट्री घेणार. आता ही एंट्री कशी घेणार? इथं एक फॉर्म्युला आहे, इथं सूत्र आहे, इथं नियम आहे, इथं आपल्याला प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे, इथं पॉज घेणं आवश्यक आहे आणि विचार करून ही एंट्री लिहिणं आवश्यक आहे. काय आपण पॉज घेतोय पहा. मी आता काय सांगतोय काळजीपूर्वक ऐका. शेअर फॉरफिटियरची एंट्री करत असताना जेवढे शेअर्स जप्त केले गुणिले त्या शेअरची फेस व्हॅल्यू, म्हणजे 3,000 शेअर जप्त केले. एका शेअरची फेस व्हॅल्यू म्हणजे मूळ किंमत किती रुपये होती? 20, म्हणजे 3,000 गुणिले 20 60,000. शेअर फॉरफिटियरची एंट्री करताना कॅपिटल अकाउंटला डेबिट द्या. आतापर्यंत वरती कुठेही कॅपिटल अकाउंटला आपण डेबिट दिलेलं नाही, तो वरती आपण कॅपिटल अकाउंटला क्रेडिट दिलंय. वरती म्हणजे 6 एंट्री मध्ये कुठं जिथं आवश्यक आहे तिथं. 6 मधल्या मोस्टली 3 एंट्री मध्ये आपण कॅपिटल अकाउंट लिहिलेलं आहे, पण तिथं क्रेडिट दिलंय. याच्या विरुद्ध फॉरफिटेड एंट्री करताना कॅपिटल अकाउंटला डेबिट द्यायचं. कसं द्यायचं? इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. समजा प्रेफरन्स शेअर असेल तर प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. इक्विटी शेअर्स इथं आहेत म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. डेबिट देताना काय नियम लक्षात ठेवायचा? जेवढे शेअर जप्त केले गुणिले त्याची फेस व्हॅल्यू, म्हणजे 3,000 गुणिले 20 म्हणजे 60,000. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 60,000. बरोबर. आता आपण ज्या स्टेजला पैसे आले नाहीत त्या स्टेजची नावं लिहिणार. कुठं पैसे आले नाहीत? फर्स्ट कॉल आहे, ते नाव लिहिलं टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल. अजून कुठं आले नाहीत? टू इक्विटी शेअर सेकंड कॉल. अजून कुठं आले नाहीत? टू इक्विटी शेअर थर्ड कॉल. आता किती पैसे येणं दाखवले पहिल्या एंट्रीत आणि दुसऱ्या एंट्रीत किती पैसे आले ते दाखवले. म्हणजे जेवढे येणं त्यापेक्षा कमी आले, जेवढे कमी आले ते इथं लिहिणार. समजा फर्स्ट कॉलला 1,500 कमी आले, म्हणजे येणं म्हटलं त्याच्यापेक्षा 1,500 कमी आले, म्हणजे टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल 1,500. हे कुठे मिळेल? पहिली एंट्री आणि दुसरी एंट्री. पहिल्या एंट्रीतून दुसऱ्या एंट्रीची फिगर मायनस केली की 1,500 कमी दिसतात तिथं आले. टू इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट, म्हणजे सेकंड कॉलवर किती पैसे आले नाहीत? 7,500. हे कुठं दिसल? एंट्री नंबर 3 ला किती ड्यू दाखवले, एंट्री नंबर 4 ला किती मिळाले, ड्यू मधून मिळाले वजा केले, जी फिगर राहिली ती आली 7,500 इथं लिहिलं. टू इक्विटी शेअर थर्ड कॉल अकाउंट. आता इथं यासाठी काय थर्ड कॉलवर किती पैसे आले नाहीत, आपल्याला 2-3 पद्धतीने हे चेक करता येईल की 3,000 शेअर्सवर 3 रुपये प्रमाणे 9,000 आले नाहीत. दुसरं काय बघायचंय? दुसरी पद्धत काय की 5वी एंट्री बघा, 6वी एंट्री बघा. 5व्या एंट्री मध्ये येणं दाखवलं 3 लाख, 6व्या एंट्री मध्ये आलं 2,91,000, म्हणजे नाही आले 9,000. कशाचे? फायनल कॉलचे किंवा थर्ड कॉलचे. तर त्याला म्हटलं टू इक्विटी शेअर थर्ड कॉल 9,000. आता या 7 नंबरच्या एंट्री मध्ये आपण डेबिट आणि क्रेडिट यांची तुलना करतोय. डेबिटची बेरीज आहे 60,000 आणि क्रेडिटची बेरीज कमी पडते म्हणून इथे स्टार लिहिलाय. तो स्टारला काय म्हणायचं नाव दिलंय? टू शेअर फॉरफिटेड अकाउंट. दॅट इज डिफरन्सिंग व्हॅल्यू, डिफरन्सिंग फिगर किंवा डिफरन्स फिगर, म्हणजे इथं फरक आलेली रक्कम. किती फरक आला? डेबिटची बेरीज आहे 60,000, क्रेडिटची बेरीज येते किती? 18,000 येते, म्हणजे फरक किती आला? 42,000. त्याला काय म्हटलं? टू शेअर फॉरफिटेड अकाउंट 42,000. अशा रीतीने एंट्री झाली. आता याचं नॅरेशन. being 3,000 equity shares forfeited on account of non-payment of first call, second call and third call. 3,000 शेअर्स जप्त केले का? तर पैसे आले नाहीत. कोणाचे आले नाहीत? फर्स्ट कॉलचे नाही आले, सेकंड कॉलचे आले नाहीत, थर्ड कॉलचे. म्हणजे फॉरफिच्युअरची एकच एंट्री झाली. आता रेइश्यूची एकच एंट्री. हे 3,000 जप्त केलेले शेअर्स विकले परत. दुसऱ्या कोणाला विकले? किती रुपयाला एक विकला? 22 ला. म्हणजे 3,000 गुणिले 22 म्हणजे 66,000.
पैसे मिळाले बघा. बँक अकाउंट डेबिट. किती पैसे मिळाले? 66,000. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इथं आता कसं करणार आपण? जेवढे शेअर्स रिइश्यू केले 3,000 गुणिले त्याची फेस व्हॅल्यू म्हणजे मूळ किंमत 20 रुपये, म्हणजे 3,000 गुणिले 20 म्हणजे 60,000. कॅपिटल अकाउंटला क्रेडिट किती दिलं? 60,000. आता 20चा शेअर्स 22ला विकला म्हणजे 2 रुपये ज्यादा घेतले. असे किती शेअर्सवर घेतले? 3,000 शेअर्सवर घेतले. म्हणून प्रीमियम अकाउंटला क्रेडिट देताना 3,000 गुणिले 2 म्हणजे 6,000. टू इक्विटी शेअर प्रीमियम 6,000. अशा रीतीने ही एंट्री झाली. नॅरेशन बिंग 3,000 equity share forfeited equity shares reissued at a premium of ₹2 per share and amount received in full. म्हणजे 2 रुपये प्रीमियमने हे शेअर्स विकले म्हणजे 20चा 22ला विकला, पैसे मिळाले. आता एंट्री नंबर इथं रेशूची एकच झाली 8. आता लास्ट एंट्री 9. 9 एंट्री कशी करायची? 7 आणि 8 मधलं शेअर फॉरफिटेड बघायचं. 7 मध्ये शेअर फॉरफिटेड अकाउंटला क्रेडिट दिले, 8 मध्ये इथं नाहीच, पण असतं जनरली, पण या प्रॉब्लेम मध्ये नाही. म्हणजे शेअर फॉरफिटेडच्या क्रेडिट दिलंय, किती रुपयाने दिलंय? 42,000. आता शेवटच्या एंट्रीला काय करणार आपण की आता तिथं 42,000 दिलेत, तर आता तिथं फॉरफिटेडला क्रेडिट दिले, तर आता इथं डेबिट देणार. शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट 42,000 आणि ऑटोमॅटिकली तो फरक जातो कॅपिटल रिझर्वला, टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. बी बॅलन्स ऑन शेअर फॉरफिटेड अकाउंट इज ट्रान्सफर्ड टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. म्हणजेच अशा रीतीने आपण किती एंट्री घेतल्या? 9 एंट्री घेतल्या. दोन एंट्री प्रमाणे फर्स्ट कॉलच्या 2, सेकंड कॉलच्या 2, थर्ड कॉलच्या 2, 6 एंट्री. फॉरफिचरची 1 7, रिइश्यूची 1 8 आणि ट्रान्सफरची 1 9. अशा रीतीने हा प्रॉब्लेमचं सोल्युशन झालेलं आहे. अतिशय व्यवस्थित लक्ष दिलं तर आपल्याला 20 पैकी 20 याला मार्क्स मिळू शकतात. म्हणजे यू हॅव टू पे प्रॉपर अटेन्शन, ड्यू अटेन्शन, अँड यू शुड बी अलर्ट in our lecture. Then we can properly understood what exactly I want to say. In this way, I am concluding my speech here. Thank you.